नमस्कार मंडळी. अस्सल संपूर्ण गावरान थाळी कमी वेळात कशी करायची आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी याच्यात दिल्या आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच केली आहे. सर्वात आधी कुकर लावून घ्यायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुकर एकदा शेगडीवर चढवला, कुकर होईपर्यंत सुरण कापायला घ्यायचा. आता पूर्ण डिटेल तर मी तुम्हाला सांगत बसणार नाही किंवा संपूर्ण असं दाखवणार नाही आहे. अशा प्रकारे सुरणचे तुकडे करून घ्यायचे. मध्यम आकाराचे सुरणचे तुकडे केल्यानंतर जास्त पातळ पण नाही करायचे तुकडे आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचे. मध्यम आकाराचे ठेवा आणि मोठी साईज ठेवा. आता याच्यामध्ये मी काय काय घातले मसाले ते तुम्हाला मी सांगते. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि लिंबाचा रसाऐवजी 1 चमचा आमचूर पावडर घालायची आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगले असे मसाला चोळून घेतल्यावर अर्धा तास याला बाजूला ठेवून द्यायचे. सुरणमध्ये मसाला मुरेपर्यंत शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे साफ करून घ्यायच्या. त्याच्यानंतर फोडी करून घेतल्यावर त्या जरा बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया. शेवग्याच्या शेंगासाठी मसाला गरम करून घ्यायचा आहे. तर चमचाभर तेल घालून त्याच्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे अशा प्रकारे सर्व साहित्य घालून हलकेसे गरम करून घेतल्यावर त्याच्यामध्ये लगेच थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये चांगली गरम करून घ्यायची. गॅस बंद करून टाकायचा आणि थंड झाल्यानंतर अगोदर ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा अर्ध वाटी आणि भाजून घेतलेला हा मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर थोडेसे पाणी घालून घेऊया. पाणी जास्त नाही घालायचे, वाटण्यापुरते थोडेसे पाणी घालून चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची. मसाला वाटून झाल्यानंतर कढईमध्ये चांगले 1 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले कडकडीत गरम झाले, गॅस कमी करायचा आणि राई जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. नेहमीप्रमाणे राई जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर शेवगा आणि बटाटा घालून चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. महत्त्वाचे म्हणजे शेवगा चांगला तेलामध्ये परतून घेतला ना, त्याचा अर्क चांगला उतरतो आणि त्याची चवही खूप छान लागते रस्स्याची. 1 टीस्पून हिंग घालून घ्यायचे, अर्धा चमचा हळद घातली, पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला आपला घालून घ्यायचा. मसालासुद्धा याच्यामध्ये चांगला तेलामध्ये भाजीमध्ये चांगला मिक्स करून चांगलं खालीवर करून छान परतून घ्यायचे आहे. मसाल्याला रंग बघा किती छान आला आहे. थोडे परतून घेतल्याबरोबर लगेच त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि याच्यावर आता गॅस कमी करून झाकण ठेवायचे 3 मिनिट. 3 मिनिटानंतर झाकण काढल्यावर मसाला छान तेलामध्ये शिजवून निघतो. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घ्यायचे. तर मिक्सर जार पहिला हिसळून घेतला मी. रस्सा कसा जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, असा छान रस्सा बनवायचा. गॅसची फ्लेम मोठी करून शेवगा आणि बटाटा शिजेपर्यंत सुरण घेऊन पुन्हा एकदा मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. पॅनमध्ये चांगले 2 पळी तेल घालून चांगले कडकडीत गरम करायचे. गॅसची फ्लेम आता मंद करून 1-1 पीस जेवढे या पॅनमध्ये सुरणचे तुकडे बसतील एवढे तुकडे मी सुरणचे घालून घेते. 1 चमचा आमचूर पावडर टाकल्यामुळे मसाला चांगला सुरणला चिकटून राहिला. आता आमचूर पावडरमुळे मसाला चिटकून राहायला कारण असेल कारण पाणी नाही सुटत. कधी पण हिरव्या मसाल्याचे कालवण करायचे असेल ना तर धने वापरायचे, चव खूप छान लागते. लिंबाचा रस जर सुरणमध्ये टाकला असता ना आपण तर त्याला पाणी सुटते, पण आमचूर पावडरमुळे पाणी सुटत नाही. त्यामुळे मसाला चांगला सुरणला चिकटून राहतो आणि त्याचा तो मसाला पूर्णपणे सुरणमध्ये मुरतो आणि चवही खूप छान लागते. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला कळेलच. सुरुवातीला सुरणमध्ये आपण मसाला घालतो त्यावेळेला थोडंसं कोरडं वाटेल, पण अर्ध्या तासानंतर आपोआप तो ओला होतो. आणि सुरणमध्ये लिंबाचा रस घातला ना तर काय होतं, त्या लिंबाच्या रसाबरोबर पाणी सुटते आणि मसाला जो लावलेला असतो सुरणला तो सुद्धा त्याच्यामध्ये निघून जातो आणि मग असं वाटते त्याच्यात काहीच टाकले नाही. फ्राय केल्यावर सुरण बरोबर चवीला लागत नाही. फोक घालून सुरण शिजले की नाही चेक करायचे. शिजले असेल तर लगेच काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपण सुरण फ्राय करून घेतले. आता शेवगा बटाटा शिजला का नाही तेही चेक करू. शेवगा शिजून झाला, बटाटा चेक करूया. बटाटासुद्धा छान अगदी मऊ शिजून झाला. शेवगा आणि बटाट्याचा रस्सा झाला आहे. त्याच्यावर आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता चपातीला सुरुवात करूया.
तर इथे मी चपाती कशी करणार आहे, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी नाचणीचे पीठ आणि थोडेसे मीठ घालून छान असे पीठ मळून घ्यायचे. जास्त सैलसुद्धा नाही करायचे. मस्त असे मऊ छान पीठ मळून घ्यायचे. पीठ चांगले मळून घेतल्यानंतर 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवून जरा बाजूला ठेवून देऊया, म्हणजे थोडेसे चपाती लाटायला छान सोपे जाते. माझ्यासारखी अशी पुडाची चपाती कोण कोण बनविते मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण काही भागामध्ये अशी पुडाची चपाती बनविली जाते. कारण पुडाची चपाती ही मऊ होते, फुगतेसुद्धा आणि चवीलाही खूप छान लागते. एकच चपाती तुम्हाला मी लाटून आणि भाजून दाखवते. कारण बघा पीठ कसं दिसत आहे, नाचणीचं पीठ टाकल्यामुळे पण चपाती अजिबात कडक होत नाही. छान अशी मऊ चपाती होते. तुम्हाला दाखवते मी. हे बघा चपाती कशी मऊ झाली आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ही चपाती अशीच मऊ राहणार. तर मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. गावरान पद्धतीची भाजी आणि सुरण फ्राय.